आज आपण हुशार असण्याची व्याख्या खूप मर्यादित केली आहे. आपण एखाद्याचं यश त्याच्या बँक बॅलन्सवरून, मिळवलेल्या मोठ्या पदव्यांवरून किंवा त्याला समाजात मिळणाऱ्या प्रतिष्ठेवरून मोजतो. मात्र समाजात एक विचित्र चित्र पाहायला मिळते. ज्यांना आपण सर्वात शिक्षित आणि स्मार्ट मानतो, तेच अनेकदा मोठे आर्थिक घोटाळे किंवा नैतिक गुन्ह्यांमध्ये गुंतलेले दिसतात. इथे स्मार्टनेस आणि विद्वत्ता यातील दरी स्पष्ट होते. माहितीचे डोंगर साठवल्याने बुद्धी तल्लख होऊ शकते, परंतु त्या माहितीचा उपयोग चारित्र्य घडवण्यासाठी होतोच असे नाही. आधुनिक युगाच्या धावपळीत आपण पंडित किंवा खरा विद्वान कोणाला म्हणावे याची मूळ व्याख्या पूर्णपणे विसरून गेलो आहोत. प्राचीन भारतीय विचारधारेमध्ये बुद्धिमत्ता ही माहिती साठवण्याच्या क्षमतेवरून मोजली जात नसे. तिथे एखाद्या व्यक्तीचे ज्ञान हे त्याच्या दृष्टिकोनावरून पारखले जाई. एक प्राचीन संस्कृत सुभाषित खऱ्या विद्वानाला ओळखण्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाचे निकष आपल्यासमोर ठेवते. या सुभाषिताचा मूळ संदेश असा आहे की खरे ज्ञान हे पुस्तकात किंवा परीक्षित नसते, तर ते प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मोहांवर आपण मिळवलेल्या विजयातून सिद्ध होते. या सुभाषितात सांगितलेल्या 3 कठीण मानसिक पातळ्यांवर जो माणूस खरा उतरतो तोच पंडित या सन्मानास पात्र ठरतो. सुभाषिताची पहिली अट आहे मातृवत परदारेषु. याचा अर्थ दुसऱ्याच्या पत्नीकडे किंवा कोणत्याही परस्त्रीकडे माते समान पाहणे. हा दृष्टिकोन माणसाला शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे नेऊन एका निखळ आदराच्या पातळीवर उभे करतो. ही चारित्र्याची पहिली आणि महत्त्वाची चाचणी आहे. दुसरी अट आहे परद्रव्येषु लोष्टवत, म्हणजेच दुसऱ्याच्या धनाला किंवा संपत्तीला रस्त्यावरील मातीच्या ढेकळ्याप्रमाणे मानणे. हा विचार आपल्याला मोहशून्य व्हायला शिकवतो. जिथे सामान्य माणूस पैशाच्या मागे धावतो, तिथे ज्ञानी माणूस त्या संपत्तीला मातीप्रमाणे मूल्यहीन मानून स्वतःला लोभापासून मुक्त ठेवतो. वासना आणि पैशाची हाव या मानवी प्रेरणांना हे सुभाषित नीतिमत्तेच्या चौकटीत तपासून पाहण्याचं आव्हान देते. या 2 अटींचे पालन केल्यावर माणसाचे मन स्थिर होते, ज्यामुळे तो पुढील सर्वोच्च ज्ञान स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज होतो. विद्वानाच्या लक्षणातील तिसरा आणि सर्वात खोल टप्पा म्हणजे आत्मवत सर्व भूतेषु, म्हणजेच जगातील सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वतःलाच पाहणे. ही सखोल संवेदनशीलता आपल्याला शिकवते की जे दुःख मला होते तेच इतरांनाही होत असेल. ही जाणीव माणसाला स्वार्थाच्या पलीकडे घेऊन जाते. सुभाषितात सर्व भूतेषु असा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ हा नियम केवळ माणसांपुरता मर्यादित नसून तो सृष्टीतील प्रत्येक सजीवासाठी आहे. आजचा अहंकार माणसाला निसर्गापासून आणि इतरांपासून वेगळा करतो. आपल्या पदव्या आणि ज्ञान आपल्याला इतरांपेक्षा वरिष्ठ असल्याचे भासवतात, ज्यामुळे आपण ही संवेदनशीलता गमावून बसतो. माहितीचे रूपांतर जेव्हा संपूर्ण विश्वाबद्दलच्या खोल सहानुभूतीमध्ये होते, तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने विद्वत्ता म्हणता येईल. या सुभाषिताचा समारोप यः पश्यति सः पंडितः या ओळीने होतो, म्हणजेच जो अशा प्रकारे जगाकडे पाहतो तोच खरा विद्वान. इथे पश्यती म्हणजे पाहतो या शब्दावर भर दिला आहे. सुभाषितात असे म्हटलेले नाही की जो हे तत्वज्ञान वाचतो किंवा पाठ करतो तो पंडित आहे. विद्वत्ता ही तुमच्या मेंदूतील माहितीचा साठा नसून ती तुमच्या जगण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा एक कृतिशील दृष्टिकोन आहे. आजच्या स्मार्ट जगात ज्यांना आपण यशस्वी मानतो, ते या 3 कसोट्यांवर कुठे उभे आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे. पुढच्या वेळी स्वतःच्या हुशारीची खात्री पटण्यापूर्वी स्वतःला विचारा, तुमच्याकडे केवळ साठवलेली माहिती आहे की ही 3 लक्षणे असलेली दृष्टी? पुस्तकातील ओळी जेव्हा चारित्र्य, मोहशून्यता आणि संवेदनशीलतेच्या कृतीत उतरतात, तेव्हा